कधी तुमच्यासोबत असे झाले आहे का? तुम्ही काहीतरी महत्त्वाचे बोलत आहात, पण समोरच्याचे लक्षच नाही. तुम्ही पूर्ण ताकदीने तुमचा मुद्दा मांडताय, पण लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत, ते तुम्हाला इग्नोर करतात. आणि दुसरीकडे एक व्यक्ती खोलीत येते. ती शांत असते, ती जास्त बोलतही नाही, पण जेव्हा ती तोंड उघडते तेव्हा संपूर्ण खोली शांत होते. प्रत्येक कान तिच्याकडे वळतो, प्रत्येक डोळा तिच्यावर खेळतो. का? हा काय फरक आहे? काय त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे? नाही. काय त्यांची भाषा तुमच्यापेक्षा चांगली आहे? नाही. फरक आहे त्यांच्या आवाजात. आणि आवाजाचा अर्थ इथे डेसिबल्स नाही. आवाजाचा अर्थ इथे शब्द नाही. आवाजाचा अर्थ आहे प्रेझेन्स, अस्तित्व. मित्रांनो, आज आपण ज्या पुस्तकाचा प्रवास करणार आहोत त्याचे नाव आहे टॉक लाईक अ लीडर. लेखक आर्थन स्टोन. हे पुस्तक केवळ कसे बोलावे यावर नाही, हे पुस्तक आहे कोण होऊन बोलावे यावर. कारण लीडरशिप घशातून येत नाही, ती पोटातून येते, ती तुमच्या आत्म्यातून येते. आजच्या जगात जिथे प्रत्येकजण ओरडत आहे, जिथे सोशल मीडियावर गोंगाट आहे, तिथे तुमचा आवाज हरवला आहे का? तुम्हाला वाटते का की तुम्ही नाईस गाय बनून राहिला आहात, सर्वांना खुश करणारे, भांडण टाळणारे आणि त्यामुळेच मागे राहिलेले? जर तुमचे उत्तर हो असेल तर हा ऑडिओबुक समरी तुमच्यासाठी आहे. पुढच्या काही मिनिटात आपण त्या मानसशास्त्राला उलगडणार आहोत, सायकॉलॉजीला उलगडणार आहोत, जे सामान्य माणसाला एक प्रभावी लीडर बनवते. आपण शिकणार आहोत की शांतता, सायलेन्स शब्दांपेक्षा जास्त शक्तिशाली कशी असते, नाही म्हणणे का गरजेचे आहे, आणि अशा प्रकारे कसे बोलावे की जगाला तुमचे ऐकावेच लागेल. ही फक्त एक समरी नाही, हा एक मास्टर क्लास आहे. तुमचा आवाज पुन्हा मिळवण्याचा, रिक्लेम करण्याचा. तयार आहात? तुमचा आवाज बदलण्यासाठी नाही, तर तुमच्या आवाजाची ताकद ओळखण्यासाठी. चला तर मग सुरू करूया टॉक लाईक अ लीडर. अध्याय 1, अस्तित्वाचा आवाज, द व्हॉइस ऑफ प्रेझेन्स. इमॅजिन करा, एक मीटिंग रूम आहे. 20 लोक बसले आहेत. चर्चा सुरू आहे, वाद सुरू आहेत. प्रत्येकजण आपला मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. गोंधळ आहे, केऑस आहे. तेवढ्यात दरवाजा उघडतो. एक व्यक्ती आत येते. ती व्यक्ती ओरडत नाही, ती घाई करत नाही, ती फक्त खुर्ची ओढते आणि शांतपणे बसते. आणि अचानक वातावरण बदलते, गोंधळ थांबतो, लोक सावरतात. त्या व्यक्तीने अजून एक शब्दही उच्चारलेला नाही, तरीही तिने खोली जिंकली आहे. शी हॅज ओन्ड द रूम. हे कसे घडले? यालाच म्हणतात व्हॉइस ऑफ प्रेझेन्स, अस्तित्वाचा आवाज. लेखक आर्थन स्टोन सांगतात, लीडरशिप आवाजाच्या पट्टीत नसते, ती आवाजाच्या मागच्या ऊर्जेत असते. लोक तुमचे शब्द ऐकत नाहीत, ते तुमचा हेतू ऐकतात, ते तुमचा आत्मविश्वास ऐकतात. जेव्हा एखादा सामान्य माणूस बोलतो तेव्हा तो माहिती देतो, इन्फॉर्मेशन देतो. पण जेव्हा एखादा लीडर बोलतो तेव्हा तो दिशा देतो, डिरेक्शन देतो. फरक समजून घ्या. सामान्य माणूस बोलताना विचार करतो, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? मी हुशार दिसेन का? माझे व्याकरण बरोबर आहे का? त्याचे लक्ष स्वतःवर असते, आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक आहे. लीडर बोलताना विचार करतो, या बोलण्याने समोरच्याला काय फायदा होईल? मी काय बदल घडवू शकतो? सत्य काय आहे? त्याचे लक्ष मिशनवर असते. जेव्हा तुमचे लक्ष स्वतःवरून हटून तुमच्या उद्देशावर केंद्रित होते, तेव्हा तुमच्या आवाजात एक वेगळाच भार येतो, ग्रॅव्हिटास. तुम्ही कधी सिंहाची डरकाळी ऐकली आहे का? सिंह ओरडत नाही, तो फक्त श्वास सोडतो. पण त्या आवाजात इतकी ताकद असते की जंगल हदरते. आणि दुसरीकडे कुत्र्याचे भुंकणे, सतत, जोरात, पण कोणीही त्याला गांभीर्याने घेत नाही. बरेच लोक कुत्र्यासारखे भुंकत असतात. सतत बडबड, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, जस्टिफिकेशन, एक्सप्लेनेशन. मला असे म्हणायचे होते. नाही, तुम्ही गैरसमज करून घेताय. प्लीज माझे ऐका. ही कमजोर माणसाची लक्षणे आहेत, इनसिक्युरिटीची लक्षणे आहेत. लीडर कधीही स्वतःला जस्टिफाय करत नाही. तो आपले सत्य मांडतो आणि शांत राहतो. त्याला माहीत असते की त्याचे सत्य पुरेसे आहे. त्याला कोणाच्या मान्यतेची, व्हॅलिडेशनची गरज नसते. व्हॉइस ऑफ प्रेझेन्स मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? पहिली गोष्ट, घाई कमी करा, स्लो डाऊन. जेव्हा तुम्ही भरभर बोलता तेव्हा तुम्ही समोरच्याला सांगत असता, माझा वेळ महत्त्वाचा नाही, मी पटकन बोलून मोकळा होतो, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही. हे सबमिसिव्ह वागणे आहे. लीडर आरामात बोलतो. त्याला माहीत आहे की त्याचे शब्द मौल्यवान आहेत. तो शब्दांना स्पेस देतो, जागा देतो. दुसरी गोष्ट, शरीराची भाषा, बॉडी लँग्वेज. तुमचा आवाज तुमच्या फुफ्फुसांतून नाही, तुमच्या संपूर्ण शरीरातून येतो. जर तुमचे खांदे झुकलेले असतील, छाती दबलेली असेल, तर तुमचा आवाजही दबलेला येईल.
ताठ उभे रहा, छाती उघडी ठेवा आणि खोल श्वास घ्या. जेव्हा तुम्ही मोकळे होता तेव्हा तुमचा आवाजही मोकळा होतो. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आय कॉन्टॅक्ट, डोळ्यात पाहणे. जे लोक बोलताना नजर चोरतात त्यांचा आवाज कधीच पोहोचत नाही. नजर ही कनेक्शन आहे. जेव्हा तुम्ही कोणाच्या डोळ्यात पाहून बोलता तेव्हा तुम्ही फक्त कानाशी नाही, त्यांच्या मेंदूशी बोलता. व्हॉइस ऑफ प्रेझेन्स ही काही जादू नाही, हा एक निर्णय आहे. हा निर्णय आहे की मी महत्त्वाचा आहे, माझे विचार महत्त्वाचे आहेत आणि मी ते मांडणार आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवते. अध्याय 2, थांबण्याची शक्ती, द पॉवर ऑफ पॉज. संगीत म्हणजे काय? तुम्ही म्हणाल स्वर आणि ताल. नाही, संगीत म्हणजे 2 स्वरांमधील रिकामी जागा. जर 2 स्वरांमध्ये जागाच नसेल तर तो संगीत नाही, तो गोंगाट होईल. संवादाचेही तसेच आहे. संवाद म्हणजे फक्त बोलणे नाही, संवाद म्हणजे 2 शब्दांमधील शांतता, पॉज. यालाच म्हणतात द पॉवर ऑफ पॉज, थांबण्याची शक्ती. आर्थन स्टोन म्हणतात सायलेन्स इज द लाऊडेस्ट साऊंड इन द रूम. शांतता हा खोलीतील सर्वात मोठा आवाज असतो. पण आपल्याला शांततेची भीती वाटते, ऑकवर्ड सायलेन्स. जेव्हा संभाषणात थोडासाही पॉज येतो आपण अस्वस्थ होतो. आपल्याला वाटते की काहीतरी चूक झाली आहे आणि आपण ती रिकामी जागा भरण्यासाठी काहीतरी बडबडतो. बेसिकली यू नो. हे फिरर्स तुमच्या संवादाचे शत्रू आहेत. ते तुमची ताकद कमी करतात. ते दाखवतात की तुम्ही नर्वस आहात. लीडरला शांततेची भीती वाटत नाही. तो शांततेचा वापर करतो, एक हत्यार म्हणून. विचार करा, तुम्ही तुमच्या बॉसशी पगार वाढवण्याबद्दल बोलत आहात. तुम्ही म्हणालात, सर, मला वाटते की मी गेल्या वर्षी खूप मेहनत केली आहे, त्यामुळे मला 20% वाढ मिळावी. आणि त्यानंतर तुम्ही गप्प बसलात, एकदम गप्प. आता समोरच्यावर दडपण आहे. त्याला ती शांतता भरावी लागेल, त्याला उत्तर द्यावे लागेल. पण सामान्य माणूस काय करतो? तो पॉज सहन करू शकत नाही. तो म्हणतो, सर, मला 20% वाढ मिळावी म्हणजे मला माहीत आहे बजेट कमी आहे, पण तरीही जर शक्य असेल तर. बस, इथेच तुम्ही हारलात. तुम्ही स्वतःच तुमचा मुद्दा कमजोर केला. तुम्ही स्वतःच पळवाट दिली. पॉज घेण्याचे 3 मुख्य फायदे आहेत. 1. अधिकार. जेव्हा तुम्ही बोलून थांबता तेव्हा तुम्ही दाखवता की तुम्ही तुमच्या शब्दांवर ठाम आहात. तुम्हाला पुष्टी करण्याची गरज नाही. 2. प्रक्रिया करण्यासाठी वेळ. जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा समोरच्याला तुमचे शब्द पचवायला वेळ मिळतो. जर तुम्ही नॉनस्टॉप बोलत राहिलात तर समोरच्याच्या मेंदूत माहितीची गर्दी होते. तो काहीच लक्षात ठेवत नाही. पॉज म्हणजे हायलायटर वापरण्यासारखे आहे. महत्त्वाच्या मुद्द्यानंतर पॉज घ्या आणि तो मुद्दा लोकांच्या मनात कोरला जाईल. 3. नियंत्रण. जो शांत राहू शकतो तोच संवादाला नियंत्रित करतो. घाई करणारा माणूस नेहमी रिॲक्ट करतो. शांत राहणारा माणूस रिस्पॉन्ड करतो. बराक ओबामा, नरेंद्र मोदी, स्टीव्ह जॉब्स या सर्वांची भाषणे पहा. ते भरभर बोलत नाहीत. ते एक वाक्य बोलतात आणि थांबतात. 5 सेकंद, 10 सेकंद. त्या शांततेत प्रेक्षक त्यांच्याशी जोडले जातात. त्या शांततेत उत्सुकता वाढते. पुढे काय? तुम्ही याचा सराव कसा करू शकता? साधा नियम आहे. जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो लगेच उत्तर देऊ नका. घाई करू नका. एक दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंद थांबा आणि मग बोला. या 2 सेकंदात तुम्ही विचार करू शकता आणि समोरच्याला वाटते हा माणूस विचारपूर्वक बोलतोय, याचे शब्द हलके नाहीत. तसेच जेव्हा तुम्ही एखादा महत्त्वाचा मुद्दा मांडता त्यानंतर थांबा. समोरच्याला तो मुद्दा फील करू द्या. लक्षात ठेवा, शब्द माहिती देतात पण शांतता अर्थ देते. जर तुम्हाला लीडरसारखे बोलायचे असेल तर शांततेशी मैत्री करा. तिला घाबरू नका, तिचा वापर करा. अध्याय 3, नाईस गायचा अंत, किलिंग द नाईस गाय. आपल्याला लहानपणापासून काय शिकवले जाते? नम्रपणे बोला, मोठ्यांशी वाद घालू नका, सर्वांशी जुळवून घ्या, कोणाला दुखावू नका. हे संस्कार चांगले आहेत, पण जेव्हा ते अति होतात तेव्हा ते एक आजार बनतात. द नाईस गाय सिंड्रोम, अति चांगलेपणाचा आजार. हा आजार तुमच्या आवाजाला मारून टाकतो. हा आजार तुम्हाला प्लीज करायला लावतो, खुश करायला लावतो. नाईस गाय किंवा नाईस गर्लची लक्षणे काय आहेत? 1. सतत माफी मागणे. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. सॉरी, माझा एक प्रश्न होता. सॉरी, पण मला असे वाटते. तुम्ही अस्तित्वात आहात म्हणून माफी का मागताय? प्रश्न विचारणे हा तुमचा अधिकार आहे. मत मांडणे हा तुमचा हक्क आहे. त्यासाठी सॉरी म्हणणे म्हणजे स्वतःचा अपमान करणे आहे. 2. परवानगी मागणे. मी बोलू शकतो का? तुम्हाला काय वाटतं, मी हे करू का? लीडर परवानगी मागत नाही, तो पुढाकार घेतो. 3. आवाजाचा टोन वर नेणे. अपस्पीक. हे खूप सूक्ष्म आहे.
बरेच लोक वाक्य संपवताना आवाजाचा टोन वर नेतात, जसे की ते प्रश्न विचारत आहेत. माझे नाव गौरव आहे प्रश्नार्थक. मी प्रोजेक्ट मॅनेजर आहे प्रश्नार्थक. जेव्हा तुम्ही विधाने प्रश्नासारखे बोलता तेव्हा तुम्ही अनिश्चित वाटता. तुम्ही समोरच्याला विचारताय, मी बरोबर आहे ना, प्लीज सांगा मी बरोबर आहे. हे इन्सिक्युरिटीचे लक्षण आहे. आर्थन स्टोन म्हणतात, इफ यू वॉन्ट टू लीड यू मस्ट बी विलिंग टू बी डिसलाइक्ड. जर तुम्हाला नेतृत्व करायचे असेल तर तुम्हाला नावडते होण्याची तयारी ठेवावी लागेल. तुम्ही सर्वांना खुश करू शकत नाही, आणि जर तुम्ही सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही कोणालाच लीड करत आहात, तुम्ही फक्त फॉलो करत आहात. लीडरशिप ही लोकप्रियता स्पर्धा नाही, ती आदर मिळवण्याची गोष्ट आहे. आणि आदर नाईस राहून मिळत नाही. आदर ऑथेंटिक, खरे राहून मिळतो. आदर फर्म, ठाम राहून मिळतो. तुम्हाला रूढ व्हायचे नाहीये, तुम्हाला असर्टिव्ह व्हायचे आहे. फरक काय आहे? उद्धट माणूस दुसऱ्याचा अपमान करतो, ठाम माणूस स्वतःचा सन्मान जपतो. जेव्हा तुम्ही नाईस गायचा मुखवटा उतरवता तेव्हा तुमचा खरा आवाज बाहेर येतो. तो आवाज जो म्हणतो, मला हे पटत नाही, आय डिसअग्री, हे माझे मत आहे, मला हे हवे आहे, हे चालणार नाही. हे शब्द बोलायला हिंमत लागते. भीती वाटते की लोक काय म्हणतील, हा किती बदलला आहे, हा किती ॲरोगंट झाला आहे. लोक असे म्हणतील, सुरुवातीला म्हणतील, पण मनातल्या मनात ते तुमचा आदर करतील, कारण त्यांना माहीत आहे की तुमच्याकडे कणा आहे. जगाला नाईस लोकांची गरज नाही, जगाला रियल लोकांची गरज आहे, जे सत्य बोलू शकतात, जे कठीण निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे आजच एक निर्णय घ्या. लोकांना खुश करणे हे तुमचे काम नाही. तुमचे काम आहे सत्य बोलणे आणि योग्य करणे. जेव्हा तुम्ही हा ओझा खाली ठेवता तेव्हा तुमचा आवाज हलका होतो, मुक्त होतो, आणि त्या मुक्त आवाजातच खरी ताकद असते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला नाही म्हणायचे असेल तेव्हा गोल गोल फिरवू नका, खोटे कारण देऊ नका. फक्त म्हणा, नाही, मला हे जमणार नाही, आणि शांत बसा. पॉवर ऑफ पॉज. बघा काय होते. जग कोसळणार नाही. उलट लोक तुमचा वेळ आणि तुमच्या सीमांचा आदर करायला शिकतील. नाईस गायला मारून टाका आणि लीडरला जन्म द्या. अध्याय 4, आतली लढाई, द इनर वॉर. तुम्हाला काय वाटते? तुम्हाला बोलण्यापासून कोण थांबवते? तुमचा बॉस, तुमचे मित्र, समाज? नाही, तुम्हाला थांबवणारा फक्त एकच माणूस आहे, तो म्हणजे तुम्ही स्वतः. यालाच म्हणतात द इनर वॉर, आतली लढाई. जेव्हा तुम्ही बोलायला उभे राहता तेव्हा तुमच्या मनात एक आवाज सुरू होतो. तू काय बोलणार आहेस? तुला कोणी ऐकणार नाही, तू चुकशील, लोक हसतील. हा आवाज तुमचा शत्रू नाही, हा तुमचा इनर क्रिटिक आहे, अंतर्मनातील टीकाकार. आर्थन स्टोन म्हणतात की लीडरशिप बाहेर सुरू होत नाही, ती आज सुरू होते. जोपर्यंत तुम्ही या आतल्या आवाजाला जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेरच्या जगाला जिंकू शकत नाही. आपल्या सर्वांना एक भीती असते, इम्पॉस्टर सिंड्रोम. म्हणजेच आपल्याला वाटते की आपण फेक आहोत. आपल्याला वाटते की आपण त्या जागेसाठी पात्र नाही. मी इथे कसा आलो? कधीतरी लोकांना कळेल की मला काहीच येत नाही. ही भीती तुम्हाला लहान बनवते, ती तुमचा आवाज दाबते. पण एक गुपित सांगू, जगातील सर्वात मोठ्या लीडर्सना सुद्धा ही भीती वाटते. फरक इतकाच आहे की ते त्या भीतीला ड्रायव्हर सीटवर बसू देत नाहीत. ते भीतीला सोबत घेऊन चालतात, पण तिला निर्णय घेऊ देत नाहीत. तुम्ही या आतल्या लढाईला कसे जिंकू शकता? पहिली पायरी, ओळखा, आयडेंटिफाय. जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा स्वतःला विचारा, ही भीती कशाची आहे? अपमानाची? चूक होण्याची? जेव्हा तुम्ही भीतीला नाव देता तेव्हा तिची ताकद कमी होते. नेम इट टू टेम इट. दुसरी पायरी, तयारी. भीतीचा सर्वात मोठा शत्रू आहे तयारी. जर तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला काय बोलायचे आहे, जर तुमच्या विषयावर अभ्यास असेल, तर भीती पळून जाते. लीडर्स विंगिट करत नाहीत, ते तयार असतात. त्यांचा होमवर्क पक्का असतो. तिसरी पायरी, स्वतःशी संवाद, सेल्फ टॉक. तुम्ही स्वतःशी कसे बोलता? जर तुम्ही स्वतःला म्हणत असाल, मी खूप नर्वस आहे, मी हे करू शकत नाही, तर तुमचे शरीर तसेच वागेल. त्याऐवजी म्हणा, मी तयार आहे, माझ्याकडे सांगण्यासारखे काहीतरी महत्त्वाचे आहे, मी उत्साहित आहे. विज्ञानाने सिद्ध केले आहे की नर्वसनेस आणि एक्साइटमेंट यांची शारीरिक लक्षणे सारखीच असतात. हृदय जोरात धडधडणे, हाताला घाम येणे. तुम्ही फक्त त्या भावनेला लेबल बदलायचे आहे. मी घाबरलो नाहीये, मी एक्साइटेड आहे. ही छोटीशी युक्ती ट्रिक तुमच्या मेंदूला फसवते आणि तुम्हाला शक्ती देते. लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे भीती नसणे नव्हे, धैर्य म्हणजे भीती असूनही कृती करणे.
जेव्हा तुम्ही घाबरता तरीही हात वर करून प्रश्न विचारता, तोच क्षण तुम्हाला लीडर बनवतो. जेव्हा पाय थरथरत असतात तरीही तुम्ही स्टेजवर जाऊन माईक पकडता, तीच तुमची खरी लढाई असते. आणि जेव्हा तुम्ही एकदा ही आतली लढाई जिंकता तेव्हा बाहेरची कोणतीही लढाई तुम्हाला हरवू शकत नाही. अध्याय 5, खोली जिंकणे, ओनिंग द रूम. तुम्ही कधी अशा व्यक्तीला पाहिले आहे का जी खोलीत शिरतात सर्वांचे लक्ष वेधून घेते? ती काही विशेष करत नाही, ती फक्त चालते, पण तिच्या चालण्यात एक अधिकार असतो. यालाच म्हणतात ओनिंग द रूम, खोलीवर ताबा मिळवणे. हे कसे करायचे? याचे उत्तर एका साध्या वाक्यात आहे, बिलॉंगिंग, म्हणजेच मी इथे असण्यास पात्र आहे. बऱ्याचदा आपण मोठ्या लोकांमध्ये जातो किंवा मोठ्या मीटिंगमध्ये जातो तेव्हा आपण स्वतःला पाहुणे समजतो. आपण कोपऱ्यात उभे राहतो, आपण जागा कमी व्यापण्याचा प्रयत्न करतो, आपण हात बांधून उभे राहतो. ही पाहुण्याची मानसिकता आहे, गेस्ट माइंडसेट आहे. पाहुणे परवानगीची वाट पाहतात, पाहुणे संकोच करतात. पण लीडर यजमान असतो, तो त्या जागेचा मालक असल्यासारखा वागतो. मालक म्हणजे उद्धटपणाने नाही, तर जबाबदारीने. जेव्हा तुम्ही होस्ट माइंडसेटमध्ये असता तेव्हा तुम्ही लोकांचे स्वागत करता, तुम्ही संभाषण सुरू करता, तुम्ही लोकांना कम्फर्टेबल करता. ओनिंग द रूमसाठी 3 शारीरिक नियम आहेत. 1. जागा व्यापा, टेकअप स्पेस. स्वतःला आकुंचून घेऊ नका, पाय थोडे रुंद करून उभे राहा, हात मोकळे ठेवा. टेबलावर आपले सामान, डायरी, पेन हक्काने ठेवा. जेव्हा तुम्ही जास्त जागा व्यापता तेव्हा तुम्ही मेंदूला सिग्नल देता की मी सुरक्षित आणि शक्तिशाली आहे. 2. स्थिर रहा, बी स्टिल. नर्वस माणूस सतत हालचाल करतो, पायाची हालचाल, पेनशी खेळणे, केसांशी खेळणे. ही फिजिटिंग तुमची ताकद कमी करते. लीडर स्थिर असतो, तो डोंगरासारखा असतो, त्याची हालचाल हेतुपूर्ण असते. जेव्हा तो मान वळवतो तेव्हा तो पूर्ण मान वळवतो, जेव्हा तो हात हलवतो तेव्हा तो अर्थपूर्ण असतो. 3. स्मित हास्य, स्माईल विथ आईज. खोटे हसू नका, पण चेहऱ्यावर एक हलके स्वागतार्थ भाव ठेवा. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुम्ही समोरच्याला सांगता मी तुमचा मित्र आहे, शत्रू नाही. आणि लोक मित्राचे ऐकतात, शत्रूचे नाही. ओनिंग द रूम म्हणजे फक्त बॉडी लँग्वेज नाही, ती एक भावना आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या खोलीत जाता तेव्हा स्वतःला सांगा मी इथे बिलॉंग करतो, माझ्याकडे इथे असण्याचे कारण आहे. तुम्ही तिथे कोणाच्या तरी मेहरबानीमुळे नाही आहात, तुम्ही तुमच्या कष्टाने, तुमच्या कौशल्याने तिथे आहात. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा खोलीतील प्रत्येक व्यक्ती तुमचा आदर करते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये जाल तेव्हा खुर्चीच्या टोकावर बसू नका, पूर्ण खुर्चीवर बसा, मागे टेकून बसा. आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही तिथे फक्त हजेरी लावायला नाही तर प्रभाव पडायला, मेक ॲन इम्पॅक्ट आला आहात. अध्याय 7, हेतुपूर्ण ऐकणे, इंटेन्शनल लिसनिंग. तुम्हाला काय वाटते, संवादाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे? बोलणे? नाही. संवादाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे ऐकणे, लिसनिंग. पण दुर्दैवाने आपल्यापैकी बहुतेक लोक ऐकत नाहीत. आपण फक्त बोलण्याची वाट पाहतो. वी लिसन टू रिप्लाय, नॉट टू अंडरस्टँड. जेव्हा समोरचा बोलत असतो तेव्हा आपल्या मनात आपली स्क्रिप्ट तयार होत असते. हा कधी थांबेल आणि मी कधी माझे मत मांडू? ही सेल्फिश लिसनिंग आहे, स्वार्थी ऐकणे. लीडर वेगळ्या प्रकारे ऐकतो, तो इंटेन्शनल लिसनिंग करतो, हेतुपूर्ण ऐकणे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की जेव्हा समोरचा बोलत असतो तेव्हा तुमचे पूर्ण लक्ष 100% फोकस त्याच्यावर असते. तुमचा फोन बाजूला असतो, तुमचे विचार शांत असतात. तुम्ही फक्त त्याचे शब्द नाही तर त्याच्या भावना ऐकत असता. आर्थन स्टोन म्हणतात, बीइंग हर्ड इज सो क्लोज टू बीइंग लव्ड दॅट फॉर द ॲव्हरेज पर्सन दे आर ऑलमोस्ट इनडिस्टिंग्विशेबल. ऐकले जाणे आणि प्रेम केले जाणे हे इतके जवळचे आहेत की सामान्य माणसाला त्यातला फरक कळत नाही. जेव्हा तुम्ही कोणाचे तरी पूर्ण लक्ष देऊन ऐकता तेव्हा तुम्ही त्याला सर्वात मोठी भेट देता, गिफ्ट देता. तुम्ही त्याला महत्त्वाचे वाटायला लावता. आणि जेव्हा तुम्ही लोकांना महत्त्वाचे वाटायला लावता तेव्हा ते तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतात. हीच लीडरशिपची जादू आहे. इंटेन्शनल लिसनिंग कसे करायचे? 1. डोळ्यात पहा, आय कॉन्टॅक्ट. जेव्हा कोणी बोलत असेल तेव्हा इकडे तिकडे बघू नका, त्याच्या डोळ्यात पहा. हे दाखवते की तुम्ही उपस्थित आहात. 2. व्यत्यय आणू नका, डोंट इंटरप्ट. हे सर्वात कठीण आहे. आपल्याला मध्येच बोलायची सवय असते. हो माझ्यासोबत पण असेच झाले होते. थांबा, त्याला त्याचे वाक्य पूर्ण करू द्या, त्याला त्याचे विचार पूर्ण करू द्या. जेव्हा तुम्ही मध्येच तोडता तेव्हा तुम्ही म्हणता तुझ्यापेक्षा माझे बोलणे जास्त महत्त्वाचे आहे. 3. प्रश्न विचारा, आस्क क्वेश्चन्स. ऐकणे म्हणजे फक्त गप्प बसणे नाही, ऐकणे म्हणजे समजून घेणे. म्हणून प्रश्न विचारा, तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? याचा अर्थ असा आहे का? जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा समोरच्याला कळते की तुम्ही खरोखर रस घेत आहात.
4. भावना ओळखा. लेबल द इमोशन. हे खूप पॉवरफुल आहे. फक्त शब्दांकडे लक्ष देऊ नका, त्यामागील भावनेकडे लक्ष द्या. तुम्ही खूप नाराज दिसताय. तुम्ही या प्रोजेक्टबद्दल खूप उत्साहित आहात असे वाटते. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या भावनेला ओळखता तेव्हा एक खोल कनेक्शन तयार होते. त्याला वाटते या माणसाने मला ओळखले. लीडरशिप भाषण देणे नाही, लीडरशिप कनेक्शन बनवणे, आणि कनेक्शन बोलण्याने नाही ऐकण्याने बनते. एक चांगला श्रोता लिस्नर हा नेहमीच खोलीतील सर्वात हुशार माणूस मानला जातो. का? कारण तो सर्वांकडून शिकत असतो. बोलणारा फक्त तेच बोलतो जे त्याला आधीच माहीत आहे, पण ऐकणारा काहीतरी नवीन शिकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुमच्याशी बोलायला येईल तेव्हा तुमचे काम बाजूला ठेवा, फोन खाली ठेवा आणि त्याला तुमचे पूर्ण अस्तित्व द्या. तुम्ही बघाल की कमी बोलूनही तुम्ही जास्त प्रभाव पाडत आहात. अध्याय 7. असहमतीची कला. दी आर्ट ऑफ डिसअग्रीमेंट. हो म्हणणे सोपे आहे. हो म्हणायला हिंमत लागत नाही. पण नाही म्हणणे तिथेच खरी परीक्षा असते. लीडरशिप म्हणजे सर्वांशी सहमत होणे नाही. लीडरशिप म्हणजे आदराने असहमत होणे. रिस्पेक्टफुली डिसअग्री. बऱ्याच लोकांना वाटतंय की नाही म्हणणे म्हणजे भांडण करणे. त्यांना वाटते की जर त्यांनी विरोध केला तर नाते तुटेल. म्हणून ते गप्प बसतात. ते मनातल्या मनात जळत राहतात, पण तोंडावर हो म्हणतात. ही गुलामगिरी आहे. आर्थन स्टोन म्हणतात, इफ यू अग्री विथ एव्हरीथिंग यू ॲड व्हॅल्यू टू नथिंग. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो म्हणत असाल तर तुमची काहीच किंमत नाही. मग प्रभावीपणे नाही कसे म्हणायचे? कसे सांगायचे की मी तुमच्याशी सहमत नाही? याची एक कला आहे. द आर्ट ऑफ डिसअग्रीमेंट. नियम 1. व्यक्तीला नाही, विचाराला विरोध करा. अटॅक दी आयडिया, नॉट द पर्सन. जेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही चुकीचे आहात, यू आर रॉंग, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर हल्ला करता. तो डिफेन्सिव्ह होतो. त्याऐवजी म्हणा, मला हा विचार पटत नाही. आय डिसअग्री विथ दिस आयडिया. माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. जेव्हा तुम्ही व्यक्ती आणि विचार वेगळे करता तेव्हा चर्चा निरोगी राहते. नियम 2. मी विधाने वापरा. आय स्टेटमेंट्स. जेव्हा तुम्ही यूने वाक्य सुरू करता तेव्हा ते आरोप वाटते. तुम्ही माझे ऐकत नाही. तुम्ही नेहमी उशीर करता. त्याऐवजी मीने सुरुवात करा. मला असे वाटते की माझे म्हणणे पोहोचले नाही. मला वेळेबद्दल थोडी चिंता वाटते. जेव्हा तुम्ही मी म्हणता तेव्हा तुम्ही तुमच्या भावनेची जबाबदारी घेता. समोरचा व्यक्ती तुमच्या भावनेला नाकारू शकत नाही. नियम 3. पण ऐवजी अँड वापरा. हा एक जादूचा शब्द आहे. जेव्हा तुम्ही म्हणता तुमचा मुद्दा चांगला आहे पण, तेव्हा त्या पण नंतरचे सर्व काही निगेटिव्ह वाटते. पण म्हणजे मी तुमचे आधीचे वाक्य खोडून काढत आहे. त्याऐवजी अँड वापरा. तुमचा मुद्दा चांगला आहे आणि मला त्यात एक गोष्ट जोडावीशी वाटते. आणि 2 विचारांना जोडतो, पण 2 विचारांना तोडतो. नियम 4. शांत रहा. स्टे काम. असहमतीमध्ये सर्वात मोठी चूक म्हणजे आवाज वाढवणे. जेव्हा तुमचा आवाज वाढतो तेव्हा तुमचा तर्क हरतो. लीडरचा आवाज असहमतीमध्ये अजूनच शांत होतो. तो ओरडत नाही. तो फक्त ठामपणे उभा राहतो. नाही म्हणणे हा तुमचा अधिकार आहे, पण तो अधिकार वापरताना सभ्यता सोडायची नाही. जेव्हा तुम्ही आदराने नाही म्हणता तेव्हा लोक तुमचा राग करत नाहीत. ते तुमचा आदर करतात. त्यांना कळते की या माणसाची स्वतःची मते आहेत. हा कोणाच्या तालावर नाचत नाही. आणि लक्षात ठेवा, जगाला यस मॅनची गरज नाही. जगाला अशा लोकांची गरज आहे जे सत्य बोलू शकतात, जरी ते सत्य कडू असले तरीही. अध्याय 8. आवाजाचे चढ-उतार. वोकल टोनॅलिटीज. तुम्ही कधी रोबोटला बोलताना ऐकले आहे? नमस्कार, मी रोबोट आहे. सपाट, एकसुरी, भावनाहीन. दुर्दैवाने बरेच लोक असेच बोलतात. त्यांच्या आवाजात चढ-उतार नसतात. ते एकाच पट्टीत बोलत राहतात आणि त्यामुळे ऐकणारा 5 मिनिटात झोपी जातो. जर तुम्हाला तुमचे बोलणे प्रभावी करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आवाजाचा इक्वलायझर वापरावा लागेल. संगीतात जसे बेस आणि ट्रेबल असतात तसे तुमच्या आवाजातही रेंज असली पाहिजे. आर्थन स्टोन 3 प्रकारच्या टोनॅलिटीजबद्दल सांगतात. 1. द कमांडर. आदेश देणारा. हा आवाज खालच्या पट्टीत असतो. गंभीर, ठाम. जेव्हा तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय सांगायचा असतो किंवा काहीतरी गांभीर्याने मांडायचे असते तेव्हा हा टोन वापरा. हा टोन म्हणतो मी जे बोलतोय ते अंतिम आहे. 2. द मोटिवेटर. प्रोत्साहित करणारा. हा आवाज थोडा वरच्या पट्टीत असतो. उत्साही, वेगवान. जेव्हा तुम्हाला टीमला चार्ज करायचे असते किंवा एखादी चांगली बातमी द्यायची असते तेव्हा हा टोन वापरा. हा टोन म्हणतो आपण हे करू शकतो. 3. द एम्पथायझर. समजून घेणारा.
हा आवाज मऊ आणि उबदार असतो. जेव्हा तुम्ही कोणाचे सांत्वन करत असता किंवा कोणाशी तरी वैयक्तिक कनेक्शन बनवत असता तेव्हा हा टोन वापरा. हा टोन म्हणतो, मी तुझ्या सोबत आहे. लीडरला हे तिन्ही टोन वापरता आले पाहिजेत, परिस्थितीनुसार. जर तुम्ही नेहमी कमांडर मोडमध्ये राहिलात तर लोक तुम्हाला हुकुमशहा समजतील. जर तुम्ही नेहमी एम्पथायझर मोडमध्ये राहिलात तर लोक तुम्हाला कमजोर समजतील. तुम्हाला व्होकल व्हरायटी, आवाजातील विविधता आणावी लागेल. सराव कसा करायचा? लहान मुलांशी बोलताना आपण कसे बोलतो? आपण आपोआप आवाजात चढउतार करतो. अरे वाह, किती छान. अरे रे, पडलास का? पण ऑफिसमध्ये जाताच आपण तो नैसर्गिकपणा मारून टाकतो. आपण प्रोफेशनल होण्याच्या नादात बोरिंग होतो. प्रोफेशनल म्हणजे बोरिंग नाही, प्रोफेशनल म्हणजे एंगेजिंग. तुमचा आवाज हे एक वाद्य आहे, त्याला वाजवायला शिका. महत्त्वाच्या शब्दांवर जोर द्या, एम्फसिस. मला हा रिपोर्ट आजच हवा आहे. बघा, फक्त 2 शब्दांवर जोर दिल्याने वाक्याचा अर्थ किती स्पष्ट झाला. वेग बदला, चेंज पेस. काही गोष्टी भरभर सांगा, उत्साह दाखवण्यासाठी. काही गोष्टी एकदम हळू सांगा, महत्त्व दाखवण्यासाठी. जेव्हा तुम्ही आवाजाशी खेळता तेव्हा प्रेक्षक तुमच्याशी बांधले जातात. त्यांना कंटाळा येत नाही. ते तुमच्या प्रत्येक शब्दाची वाट पाहतात. लक्षात ठेवा, लोक शब्दांना विसरतात, पण ते भावनांना लक्षात ठेवतात. आणि भावना शब्दांतून नाही, आवाजाच्या टोनमधून पोहोचतात. अध्याय 9. आवाजाची देहबोली. तुम्हाला वाटेल, आवाजाचा आणि शरीराचा काय संबंध? खूप मोठा संबंध आहे. तुमचा आवाज हवेतून येत नाही, तो तुमच्या शरीरातून येतो. तुमचे शरीर हे स्पीकर आहे आणि जर स्पीकर तुटका असेल तर आवाज फाटकाच येणार. तुम्ही कसे उभे राहा, कसे बसता याचा थेट परिणाम तुमच्या आवाजावर होतो. प्रयोग करून पहा. तुमची मान खाली झुकवा, खांदे पाडा आणि जोरात ओरडण्याचा प्रयत्न करा. शक्य आहे का? नाही, आवाज अडकेल. आता मान सरळ करा, खांदे मागे घ्या, छाती फुगवा आणि आता बोला. फरक जाणवला? आवाज आपोआप खोल आणि दमदार झाला. यालाच म्हणतात बॉडी लँग्वेज ऑफ व्हॉइस. आर्थन स्टोन म्हणतात की तुमचा आवाज तुमच्या पॉश्चरचा आरसा आहे. जर तुम्हाला लीडरसारखे बोलायचे असेल तर तुम्हाला लीडरसारखे उभे राहावे लागेल. 1. पॉवर पोज. महत्त्वाच्या मीटिंगच्या आधी किंवा फोन कॉलच्या आधी 2 मिनिटे पॉवर पोजमध्ये उभे राहा. सुपरमॅनसारखे, पाय रुंद, हात कमरेवर, मान उंचावलेली. हे केल्याने तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन वाढते आणि कॉर्टिसॉल, तणावाचे हार्मोन कमी होते. तुम्ही अधिक कॉन्फिडंट वाटता आणि तो कॉन्फिडन्स तुमच्या आवाजात उतरतो. 2. हातांचा वापर, यूज जेस्चर्स. काही लोक बोलताना हात खिशात ठेवतात किंवा हात बांधून ठेवतात. हे चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही हात बांधता तेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा ब्लॉक करता. तुमचा आवाजही बांधलेला वाटतो. बोलताना हातांचा वापर करा, हात मोकळे सोडा. जेव्हा तुम्ही हातांनी बोलता तेव्हा तुमच्या आवाजात एक नैसर्गिक लय येते. तुमचे विचार अधिक स्पष्ट होतात. 3. श्वास, ब्रीथिंग. बहुतेक लोक उथळ श्वास घेतात, छातीतून. त्यामुळे त्यांचा आवाज बारीक आणि कमजोर येतो. लीडर पोटातून श्वास घेतो, डायफ्रॅग्मॅटिक ब्रीथिंग. जेव्हा तुम्ही खोल श्वास घेता तेव्हा तुमच्या आवाजाला बेस मिळतो. तो आवाज घशातून नाही, नाभीतून येतो. आणि नाभीतून आलेला आवाज समोरच्याच्या नाभीपर्यंत पोहोचतो. तो थरकाप उडवतो. तुमचे शरीर हे तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे. त्याचा वापर करा. जेव्हा तुम्ही फोनवर असता तेव्हा सुद्धा उभे राहून बोला, चालत बोला. तुम्ही बघाल की तुमच्या आवाजात जास्त ऊर्जा आहे. समोरच्याला तुम्ही दिसत नाही, पण त्याला तुमची एनर्जी जाणवते. देहबोली ही फक्त दिसण्यासाठी नाही, ती ऐकण्यासाठी सुद्धा आहे. तुमचे शरीर बदला, तुमचा आवाज बदलेल. आणि तुमचा आवाज बदलेल तेव्हा तुमचे जग बदलेल. अध्याय 10. भावनांचे संक्रमण, इमोशनल ट्रान्सफर. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही भाषणे आपल्याला रडवतात का? काही भाषणे आपल्याला पेटवून उठवतात का? आणि काही भाषणे आपण 5 मिनिटात विसरतो का? फरक माहितीचा नाही, फरक भावनेचा आहे. संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे एका मेंदूतून दुसऱ्या मेंदूत माहिती टाकणे नाही. संवाद म्हणजे एका हृदयातून दुसऱ्या हृदयात भावना पोहोचवणे, इमोशनल ट्रान्सफर. आर्थन स्टोन म्हणतात, पीपल डोंट केअर हाऊ मच यू नो अंटिल दे नो हाऊ मच यू केअर. लोकांना पर्वा नसते की तुम्हाला किती माहीत आहे, जोपर्यंत त्यांना कळत नाही की तुम्हाला त्यांची किती काळजी आहे. लीडरशिप म्हणजे फक्त डोक्याने बोलणे नाही, लीडरशिप म्हणजे हृदयाने बोलणे. जेव्हा तुम्ही फक्त तथ्ये सांगता तेव्हा लोक फक्त ऐकतात, पण जेव्हा तुम्ही कथा आणि भावना सांगता तेव्हा लोक जोडले जातात. तुम्ही हे कसे करू शकता? 1. स्वतःला उघडे करा, बी वल्नरेबल.
जुने लीडर्स परफेक्ट असण्याचा प्रयत्न करायचे, ते कधीच आपल्या चुका मान्य करत नसत. पण आजचा लीडर माणूस आहे. जेव्हा तुम्ही तुमची भीती, तुमचा संघर्ष आणि तुमच्या चुका लोकांसोबत शेअर करता, तेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. त्यांना वाटते हा आपल्यासारखाच आहे. वल्नरेबिलिटी कमजोरी नाही, ती ताकद आहे. ती सांगते की तुम्हाला सत्याची भीती वाटत नाही. 2. का सांगा. स्टार्ट विथ वाय. लोक काय करायचे आहे यासाठी काम करत नाहीत, ते का करायचे आहे यासाठी काम करतात. फक्त हे सांगू नका आपल्याला सेल्स वाढवायचे आहेत. हे सांगा आपल्याला सेल्स वाढवायचे आहेत, कारण त्यामुळे आपण हजारो लोकांचे आयुष्य बदलू शकतो. जेव्हा तुम्ही कामाला एका मोठ्या उद्देशाशी जोडता, तेव्हा लोकांच्या मनात एक ठिणगी पेटते. ते फक्त पगारासाठी काम करत नाहीत, ते मिशनसाठी काम करतात. 3. उत्कटता, पॅशन. जर तुम्हाला तुमच्या विषयाबद्दल प्रेम नसेल, तर समोरच्याला तरी कसे असेल? तुम्ही आग लावू शकत नाही जर तुम्ही स्वतः पेटलेले नसाल. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमच्या डोळ्यात चमक असली पाहिजे, तुमच्या आवाजात उत्साह असला पाहिजे. पॅशन संसर्गजन्य असते, ती पसरते. जेव्हा तुम्ही हृदयापासून बोलता तेव्हा व्याकरणाचा चुका माफ केल्या जातात, तेव्हा अडखळणे माफ केले जाते, कारण लोक तुमची सच्चाई पाहतात. खोटे बोलून तुम्ही काही काळ लोकांना फसवू शकता, पण खरे बोलून तुम्ही आयुष्यभर लोकांना जिंकू शकता. अध्याय 11. नेत्याची शब्दसंपत्ती. द लीडर्स व्होकॅब्युलरी. शब्द हे बंदुकीच्या गोळीसारखे असतात. एकदा सुटले की परत घेता येत नाहीत. आणि जर योग्य शब्द वापरले तर ते क्रांती घडवू शकतात. लीडरचे शब्द वेगळे असतात. तो कमजोर शब्द वापरत नाही, तो शक्तिशाली शब्द वापरतो. तुमची शब्दसंपत्ती व्होकॅब्युलरी तुमचे भविष्य ठरवते. कमजोर शब्द कोणते आहेत? 1. प्रयत्न करेन, आयल ट्राय. हे अपयशाचे नियोजन आहे. जेव्हा तुम्ही म्हणता मी प्रयत्न करेन, तेव्हा तुम्ही स्वतःला पळवाट देताय. लीडर म्हणतो मी करेन, आय विल. 2. कदाचित हे काम होईल. आशा आहे की रिझल्ट चांगला येईल. हे शब्द शंका निर्माण करतात. लीडर म्हणतो मला खात्री आहे. 3. पण. आपण आधीच पाहिले आहे. पण निगेटिव्हिटी आणतो. लीडर म्हणतो आणि. 4. मला वाटते की ही आयडिया चांगली आहे. हे कमकुवत आहे. लीडर म्हणतो माझा विश्वास आहे. शब्दांची निवड तुमचे व्यक्तिमत्व बदलते. जेव्हा तुम्ही समस्या म्हणता तेव्हा मेंदूला ताण येतो. त्याऐवजी आव्हान म्हणा. आव्हान म्हटले की मेंदूला लढण्याची प्रेरणा मिळते. जेव्हा तुम्ही खर्च म्हणता तेव्हा लोकांना वाटते की पैसे जात आहेत. त्याऐवजी गुंतवणूक म्हणा. गुंतवणूक म्हटले की लोकांना वाटते की काहीतरी परत मिळणार आहे. लीडरशिपची भाषा सकारात्मक असते. ती भविष्यावर केंद्रित असते. ती तक्रार करत नाही, ती समाधान शोधते. ती मी म्हणण्यापेक्षा आपण जास्त म्हणते. मी हे केले नाही, आपण हे केले. जेव्हा तुम्ही आपण म्हणता तेव्हा तुम्ही टीमला सोबत घेता. तुम्ही श्रेय वाटून घेता आणि जे श्रेय वाटून घेतात त्यांनाच लोक आपला नेता मानतात. तुमचे शब्द तुमचे जग निर्माण करतात. जर तुम्ही सतत नकारात्मक बोलत असाल तर तुमचे जग नकारात्मक होईल. जर तुम्ही सतत शक्तीचे, आशेचे आणि विजयाचे शब्द बोलत असाल तर तुमचे जग तसेच होईल. तुमच्या जिभेवर सरस्वती असावी, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे तुमच्या जिभेवर सत्य आणि शक्ती असावी. अध्याय 12. तुमच्या आवाजाचा वारसा. द लेगसी ऑफ युअर व्हॉइस. आपण या प्रवासाच्या शेवटच्या आलो आहोत, पण हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. तुम्ही कधी विचार केला आहे की तुम्ही गेल्यावर काय उरेल? तुमचा पैसा, तुमचे घर, तुमची गाडी? नाही. उरेल तो तुमचा आवाज, तुमचे शब्द, तुम्ही लोकांच्या मनात निर्माण केलेली भावना. गांधीजींचा आवाज आजही जिवंत आहे. मार्टिन ल्यूथर किंगचा आवाज आजही जिवंत आहे. शिवाजी महाराजांची गर्जना आजही सह्याद्रीच्या कड्याकपारीत घुमते. का? कारण त्यांनी स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी आवाज उठवला. लीडरशिप म्हणजे स्वतःचा आवाज शोधणे आणि मग त्या आवाजाचा वापर करून इतरांना त्यांचा आवाज शोधायला मदत करणे. तुमचा आवाज हे एक वारसा आहे. तुम्ही तो कसा वापरणार आहात? तुम्ही त्याचा वापर तक्रार करणार आहात की बदल घडवण्यासाठी? तुम्ही त्याचा वापर लोकांना खाली पाडण्यासाठी करणार आहात की लोकांना वर उचलण्यासाठी? तुमचा आवाज कोणाचे तरी आयुष्य बदलू शकतो. एखाद्याला नैराश्यातून बाहेर काढू शकतो. एखाद्याला लढण्याचे बळ देऊ शकतो. ही जबाबदारी ओळखा. तुमचा आवाज वाया घालवू नका. आर्थन स्टोन शेवटी एकच गोष्ट सांगतात, स्पीक ॲज इफ युअर वर्ड्स मॅटर बिकॉज दे डू. असे बोला की जणू तुमच्या शब्दांना किंमत आहे, कारण ती खरोखर आहे.
तुम्ही फक्त एक व्यक्ती नाही आहात, तुम्ही एक आवाज आहात, एक विचार आहात, एक शक्ती आहात आणि जगाला तुमची गरज आहे, तुमच्या सत्यतेची गरज आहे, तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे लपून राहू नका, घाबरू नका, शांत बसू नका. उठा आणि बोला. असे बोला की जग थांबून ऐकेल. असे बोला की इतिहास तुम्हाला लक्षात ठेवेल. टॉक लाईक अ लीडर. निष्कर्ष मित्रांनो, हा होता टॉक लाईक अ लीडर या पुस्तकाचा सारांश. पण हे फक्त पुस्तक नाही, हे एक आव्हान आहे. आजपासून जेव्हा तुम्ही कोणाशी बोलाल तेव्हा स्वतःला विचारा की मी प्रभाव पाडतोय की मी प्रभाव पाडतोय. मी ऐकतोय की फक्त उत्तराची वाट पाहतोय. मी माझा खरा आवाज वापरतोय की नाईस गायचा मुखवटा. बदल एका रात्रीत होत नाही, पण सुरुवात एका क्षणात होऊ शकते आणि तो क्षण आत्ता आहे. जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की याने तुमच्यात थोडासा तरी बदल घडवला आहे, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, आय चूज माय व्हॉइस. मी माझा आवाज निवडतो. कारण तुमचा आवाज हीच तुमची सुपर पॉवर आहे. तिचा वापर करा. पुढच्या भागात आपण भेटूया एका नवीन पुस्तकासोबत, एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत बोलत रहा, लीड करत रहा आणि जगाला तुमची ताकद दाखवून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.